नमस्कार मित्रांनो, आज मी आपल्यासमोर एक वेगळा असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। यामध्ये शासनाने जे काही प्रहरी क्लब याच्या अंतर्गत जे काही एक युद्ध नशे के विरुद्ध या अभियानांतर्गत जे काही विविध उपक्रम प्रत्येक शाळेमध्ये राबवण्यास सुरुवात केलेली आहे, त्याचाच एक भाग आज आपण पाहत आहोत। फार तर हा व्हिडिओ आपण या प्रहरी क्लबच्या अंतर्गत पहिला भाग म्हणून समजलं तरी पण चालेल, कारण जी काही नशाखोरी विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेली आहे आणि या व्यसनहीनतेमुळे विद्यार्थी एक वेगळ्या वळणाला लागत आहेत, त्या अंतर्गत शासनाने हे सगळे उपक्रम राबवण्यास सुरुवात केलेली आहे। आता हे जी कार्य आहे हे प्रत्येक शाळेमध्ये करत असताना जे काही संबंधित शिक्षक आहे त्यावरती पण मोठ्या प्रमाणावरती जबाबदारी टाकलेली आहे। शाळेने बाहेरील काही NGOची मदत घेऊन, उदाहरणार्थ पोलीस खात्यातील काही अधिकाऱ्यांना घेऊन, आरोग्य खात्यातील काही अधिकाऱ्यांना घेऊन, काही समाजसेवकांना घेऊन हे सर्व कार्य करायचे आहे आणि शाळेमधील विद्यार्थ्यांची जी काही व्यसनाधीनता आहे हे कमी करण्यासाठी भरीव असं कार्य करायचं आहे, असं या परिपत्रकामध्ये माननीय शिक्षणाधिकारी यांनी जे काही परिपत्रक आता निर्गमित केलेलं आहे यामधून आपल्याला समजते। त्या अंतर्गतच हा जो पहिला व्हिडिओ आपला आज आपण घेऊन येत आहोत। व्यसनाधीनता म्हणजे काय आणि व्यसन कशाला म्हणायचं, तर ह्या सगळ्या बाबी आपण या ठिकाणी नमूद करणार आहोत। व्हिडिओ फार मोठा होणार आहे, त्यामुळं एकाच व्हिडिओमध्ये सर्व काही माहिती देणं शक्य नाही, म्हणून या व्हिडिओचे काही भाग करण्यात आलेले आहेत। त्याचा हा पहिला भाग आहे। व्यसन म्हणजे काय? व्यसन म्हणजे तर शरीराला लागलेली एक जी सवय असते त्याला आपण व्यसन म्हणू शकतो। व्यसन आणि व्यासंग याच्यामध्ये फरक आहे, हा विद्यार्थ्यांनी प्रथम समजून घ्यायचा आहे। ह्या व्यसनामुळे आपल्या शरीरावरती काय परिणाम होतात तर त्याची जाणीव प्रथम विद्यार्थ्यांना नसते, कारण त्यांचं जे काही वय आहे हे व्यसन आणि ह्या सगळ्या गोष्टी समजण्या एवढं तेवढं कॅपेबल नसतं, तेवढं परिपक्व झालेलं नसतं, म्हणून ही व्यसन ही क्रिया त्यांना काही कळत नाही। परंतु त्याची सुरुवात ही बालवयापासूनच झालेली असते। उदाहरणार्थ नेहमी शाळेमध्ये कार्य करत असताना गेले 15-16 वर्ष शाळेमध्ये अध्यापनाचं कार्य करत असताना विद्यार्थ्यांच्या जे काही बॅगमध्ये वेगवेगळ्या वस्तू आपल्याला पाहायला मिळतात। उदाहरणार्थ सुगंधित सुपारी असेल, तपकीर असेल, स्टिंगसारखं जे काही पेय आता बाजारात येऊ घातलेलं आहे ते असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या बॅगमध्ये सापडत असतात। आणि हे जी वस्तू सापडण्याचं कारण म्हणजे विद्यार्थी जे घराकडून येताना, शाळेमध्ये येत असताना लाडापोटी किंवा येण्या जाण्याचा जो काही प्रवास खर्च आहे म्हणून विद्यार्थ्यांना 10, 20, 30 रुपये दिले जातात, त्यामधून पैसे वाचून विद्यार्थी ह्या सर्व क्रिया करत असतात। पण याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। जे काही तपकीर जो प्रकार आहे हा जरी आपण म्हणू याला काही व्यसन म्हणता येईल का, तर व्यसन जरी पण याला म्हणता येत नसेल तुमच्या भाषेमध्ये, तरी व्यसनाची सुरुवात याला नक्कीच म्हणता येईल, कारण यापासूनच विद्यार्थ्यांना हळूहळू त्याच्या शरीराला ती सवय लागून जाते आणि मग ती गोष्ट जर भेटली नाही तर त्यासाठी तो खूप प्रयत्नशील होतो किंवा खूप तो प्रयत्न करून ती वस्तू मिळवतोच। त्यासाठी मग तो कोणत्याही थराला जाण्याची त्याची तयारी असते। म्हणजे घरामध्ये चोरीसुद्धा तो करू शकतो किंवा खोटं बोलून आईवडिलांकडून पैसे घेऊ शकतो किंवा एखाद्याला आपल्याच सहकार्याला जो कमी वयाचा आहे, छोट्या वर्गामध्ये आहे, त्यांना ब्लॅकमेलसुद्धा करू शकतो। असे प्रकार नेहमी शाळेमध्ये पाहावयास मिळतात आणि मग तशा तक्रारी विद्यार्थ्यांच्या येत जातात आणि मग त्यावरती कारवाईही करावी लागते। परंतु आता शासनाने याकडे जरा थोडंसं कटाक्षाने लक्ष टाकलेलं आहे आणि ही व्यसनाधीनता थांबण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये प्रहरी क्लब
नावाचा जो काही एक क्लब आहे तो स्थापन केला जाणार आहे किंवा केला गेलेला आहे आणि त्याच्या अंतर्गत सर्वच बाबींवरती प्रकाश टाकला जातो आणि विद्यार्थ्यांची नशाखोरी कशी थांबवली जाऊ शकते याकडे मोठ्या प्रमाणावरती लक्ष दिलं जात आहे. तर नशा म्हणजे काय या संदर्भात आपण थोडीशी माहिती घेतलेली आहे. आता अशीच माहिती आपण पुढील भागामध्ये प्रहारी क्लब आणि एक युद्ध नशे के विरुद्ध या अंतर्गत कोणते उपक्रम राबवले जातात, त्याच्यामध्ये शिक्षकांची जबाबदारी काय आहे, पालकांची जबाबदारी काय आहे, समाजाची जबाबदारी काय आहे, हे करत असताना शाळेमध्ये हा क्लब स्थापन केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची जबाबदारी काय आहे, या सर्व घटकांकडे आपण लक्ष टाकणार आहोत. तत्पूर्वी आपण या ठिकाणी थांबवणार आहोत. व्हिडिओ फार मोठा होणार आहे, त्यामुळं सगळ्याच गोष्टी एकाच व्हिडिओ सांगणं शक्य नाही. त्यामुळं असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जे काही संजय पालवे स्टुडंट सेंटर हे जे चॅनल आहे या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.